महाराष्ट्रामध्ये आपल्या पक्षाची ओळख, मग युवक असेल, महिला असेल, आमचे मागासवर्गीय असतील, मुस्लिम असतील, आदिवासी असतील, भटके विमुक्त अशा सर्व समाज घटकांना सोबत आपला पक्ष कायम जोडून राहिलेला आहे। पक्षाने कायमच पक्षाच्या संघटनेमध्ये आणि सरकारमध्ये देखील या सर्व घटकांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला। 1 वर्ष 11 महिन्यापूर्वी जो निर्णय घेतला तेव्हाही आपल्याला 9 जागा मिळाल्या, परंतु त्याच्यातनं पण समाजातल्या जास्तीत जास्त घटकाला कसं प्रतिनिधित्व देता येईल, वेगवेगळ्या रिजनला कसं प्रतिनिधित्व देता येईल, याचबद्दलचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला आणि आपल्याला मंत्रिमंडळामध्ये देखील याचं प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळाल्याशिवाय राहणार नाही। देशाची राजकीय परिस्थिती नेहमी बदलत असते। आताही ज्या पद्धतीनं लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्याच्यातनं अनेकांचे अंदाज चुकले, त्यामध्ये खूप काही सांगत होते। मला बाबा सिद्दीकींनी त्याचा उल्लेख केला। मी असंच कुठेतरी बोलत असताना म्हणून गेलेलो होतो की काय निकाल लागेल ते ब्रह्मदेवालाच माहिती का नाही माहित नाही, इथपर्यंत मी त्या बाबतीमध्ये बोललो। आपण प्रयत्न मित्रांनो केला, परंतु वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी होत्या। मागच्या काळामध्ये भाजप शिवसेना युतीच्या 41 जागा आलेल्या होत्या। राहिलेल्या 7 मध्ये एक आपण पुरस्कृत केलेली नवनीत राणाची होती, त्याच्यामध्ये ती पण त्यांच्याकडे गेल्यामुळं ते म्हणले आता हे आमच्या पक्षात आलेले आहेत, त्याच्यावर ती सोडावी लागली। अशा 42 जागा सोडाव्या लागल्या। राहिलेल्या 6 जागांच्या बद्दल आपल्याला सगळा इतिहास माहिती आहे, त्या खोलात मी जास्त जात नाही। आताही काल वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या टीव्हीवर चाललेल्या होत्या। मीडिया देखील आम्हाला विचारत होता, वेगवेगळ्या पद्धतीनं कारण नसताना गैरसमज पसरवण्याचं काम हे काही जण करत होते। खरं तर काल मी स्वतः, प्रफुल्ल पटेल साहेब, सुनील तटकरेजी, छगन भुजबळ साहेब, धनंजय मुंडे, संजय बनसोडे, आम्ही अनेक जण, समीर भुजबळ, आम्ही अनेक जण दिल्लीमध्ये होतो। आम्ही सगळेजण सकाळपासून एकत्रपणे चर्चा करायचो। 2 दिवस आमचे तिथं गेले। 1 दिवसाचं पूर्णपणे आम्ही पोहोचल्यापासून प्रफुल्लबाईंच्या घरीच आम्ही होतो आणि तिथं उशिरापर्यंत जेवण होऊन झोपायला जाईपर्यंत आम्ही सगळे एकत्र होतो। दुसऱ्या दिवशी सकाळी सुनील तटकरेंनी सांगितलं की माझ्याकडे ब्रेकफास्टला या। तिथपासून दुपारच्या जेवणाच्या पर्यंत संध्याकाळी पार्टी आपल्या दिल्लीच्या कार्यालयामध्ये जाईपर्यंत आम्ही सगळेजण एकत्र होतो। कुठेही काही मतभेद नाही, काही नाही, ज्याचा उल्लेख तटकरे साहेबांनी आपल्या भाषणामध्ये केला। मित्रांनो, कारण नसताना कधी कधी मीडियाची जर आपण फार संवाद साधण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यातूनही त्या बातमीमधनं काही गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जातो। नाही केला तर आमच्याशी बोलले नाही, मग ते काही पाहिजे त्या बातम्या लावतात। जी काल ती बातमी त्यांनी चालवली, तरी देखील आपले एक सहकारी युतीमधले देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं काय ती वस्तुस्थिती। मित्रांनो, मी देखील सगळ्यांशी बोलत होतो। त्याच्या संदर्भात नड्डाजी असतील, अमित भाई असतील, त्याच्यामध्ये राजनाथ सिंग असतील, आम्ही पण सगळेजण त्यांना भेटायला पण गेलेलो होतो। आणि पहिल्यांदाच एनडीएची मीटिंग झाली त्यावेळेस पंतप्रधानांनी सांगितलं अनेक घटक पक्ष बरोबर आहेत, प्रत्येकाच्याच वेळेस मला वेळ देता येईल अशातला भाग नाही, तर हे 3 जण ह्याबद्दल जे काही कुणाचं काही म्हणणं असेल ते ऐकून घेतील आणि तुम्हाला सगळ्यांना वेळ देतील, तशा प्रकारची चर्चा आम्ही त्यांच्याशी केली। त्याच्यानंतरही त्यांनी मला सांगितलं की तुमची लोकसभेची एकच जागा आलेली आहे, आम्हाला तर तुम्हाला मंत्रिपद द्यायचं आहे, परंतु मंत्रिपद देत असताना आम्हाला तुम्हाला इंडिपेंडंट चार्ज त्या डिपार्टमेंटचा द्यायचा आहे आणि राज्यमंत्रीपद द्यायचं आहे, स्वतंत्र कार्यभार असं आपण त्याच्यामध्ये मराठीमध्ये म्हणू शकतो। आणि तटकरे साहेबांनी तर मला आधी सांगितलेलं होतं, आज आपला 1 राज्यसभाचे सदस्य आणि 1 लोकसभेचा सदस्य, साधारण मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो जुलै एंड पर्यंत किंवा 15 ऑगस्ट पर्यंत आपले राज्यसभेमध्ये 3 सदस्य झालेले तुम्हाला पाहायला मिळतील आणि लोकसभेमध्ये स्वतः सुनीलजी तटकरे साहेब हे प्रांताध्यक्ष म्हणून तिथं काम करतायत, आपले एक प्रतिनिधी म्हणून काम करतायत। आपली संख्या वाढणार आहे। आम्ही त्यांना म्हणालो की बाबा आम्हाला जे नाव द्यायचं ते प्रफुल्लभाईंचं आहे, त्यांनी अनेक वर्ष कॅबिनेट मंत्री म्हणून काम केलेलं आहे
आणि कॅबिनेट मंत्री म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीनं स्वतंत्र कारभार पाहायचा हे आमच्या मनाला पटत नाही. तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी वेगळा निर्णय घेतला पाहिजे. त्यांनी सांगितलं की तुमच्यासारखे इतर पण, उदाहरणार्थ तर शिंदे साहेबांचे पण 7 लोक आहेत आपल्या शिवसेनेचे, त्यांनाही स्वतंत्र कारभार दिलाय. त्याच्यामध्ये इतर पण वेगवेगळी नावं त्यांनी आम्हाला सांगितली आणि त्याकरता आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं की बाबा जर तुम्हाला करता येत नसेल तर आम्ही एनडीएच्या बाहेर नाहीये, आम्ही एनडीएच्या बरोबरच आहे, पण आम्ही कुठलं पद स्वीकारणार नाही. मात्र त्याच्याबद्दलच्या एवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या, त्याचा विपर्यास देशामध्ये करण्यात आला, राज्यामध्ये करण्यात आला, माझ्या कार्यकर्त्यांच्या पर्यंत त्या बातम्या पोहोचल्या.